महाराज अभंगातून काय म्हणतात की विठ्ठला हे देवा हे नारायणा, मला भक्तीचे वर्म माझ्या हाती तू दिलेलं आहेस. आणि म्हणून ते काय म्हणतात, जाणून नेन ते करी माझे मन, तुझे प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी असे वर्तता, जेवी जळा अंत पदमपत्र. ऐकुनी नायिके निंदास्तुती कानी, जैसा कौनमनी योगीराज. देखुनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नाच्या सृष्टी चैल्या जेवी. तुका म्हणे ऐसे झाल्या वाचून, करणे ते शिन वाटत असे. देवा, तुझ्याबाबत आत्मत्वाने मला सर्व जाणते पण आहे, तरी मला तू नेणते पण दे. माझे मन वृत्तीरहित कर व तुझ्या भक्तिप्रेमाचे वर्म हाती दे. मग मी व्यवहारात असलो तरी काही बाधा येणार नाही. जसे पाण्यात कमळाचे पान असते पण ते पाण्यापासून अलिप्त असते, तसा मीही भौतिक संसारात असूनही अलिप्त असेन. मी माझी निंदा किंवा स्तुती कोणी केलेली ऐकली तरी ती न ऐकल्याप्रमाणे करून त्याकडे मी दुर्लक्ष करीन. ज्याप्रमाणे उन्मनी अवस्थेत, म्हणजे मनाची एक उच्च अशी अवस्था आहे, ते त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. अशा मनाच्या उन्मनी अवस्थेत म्हणजे एक आध्यात्मिक स्थिती असते. त्या उन्मनी अवस्थेमध्ये म्हणजे जिथे माझे मन पूर्णपणे शांत, विचारहीन आणि ब्रह्मलीन होते. म्हणजे असा योगी पुरुष जो असतो त्याप्रमाणे मी हे करेन. मी हा प्रपंच प्रत्यक्ष पाहूनही न पाहिल्यासारखं प्रमाणे वागेन. स्वप्नात पाहिलेली सृष्टी जागी झाल्यावर असत नाही, त्याप्रमाणे या सृष्टी व्यवहाराकडे पाहीन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, अशी स्थिती झाल्यापासून जे जे करावे ते ते मला शिनच वाटते. जे जे करावे मला ते करावेच वाटते. म्हणजे या अभंगातून तुकाराम महाराज काय म्हणतात की हे देवा, मला तुझं नामस्मरण करण्यासाठी ही जी मनाची उन्मनी स्थिती आहे, मनाची एक अशी उच्च स्थिती, आध्यात्मिक स्थिती, जिथे मन पूर्णपणे शांत, विचारहीन आणि ब्रह्मलीन झालेला असा पोहोचलेला योगी पुरुषाचं वर्तन असतं, तशा प्रकारचं वर्तन माझ्यामध्ये असू द्यावं असं या अभंगातून सांगतात. रामकृष्ण हरी.